कन्या राशीच्या जातकांसाठी शिस्त, नियोजन आणि तपशील या आठवड्यात महत्त्वाचा ठरणार असून बुध तुमच्या राशीवर दृष्टी ठेवत असल्याने कामातील विश्लेषण शक्ती प्रखर होणार आहे. जिथे इतरांना गोंधळ वाटतो तिथे तुम्ही अचूक उत्तर शोधाल, ती परिस्थिती सहज नियंत्रणात आणाल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, पण त्यातून तुमचं कौशल्य सिद्ध होणार आहे. तेव्हा एकही नवीन जबाबदारी सोडू नका. वरिष्ठांशी संवाद साधा. लेखा, संशोधन, विश्लेषण, शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील लोकांना ह्या आठवड्यात प्रगतीपथावर जाण्यास नक्की मदत होईल. व्यावसायिकांसाठी आठवडा व्यवहार आणि डॉक्युमेंट्स नीट तपासण्याचा आहे. नवीन करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी बारकाईने सर्व पेपर्स नीट वाचा. ज्यांना परदेशाशी संबंधित काम आहे अशा कन्या राशीच्या जातकांना नवीन संपर्क मिळू शकतात व तुमच्या कष्टाचं फळ मिळू शकतं. आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिर राहणार असून छोटे उत्पन्नाचे स्रोत उघडणार आहेत. बचत योजनांवर लक्ष केंद्रित करा, मात्र अनावश्यक खरेदी टाळा. गुरुवारी गुरुची पूजा केल्यास धनप्राप्तीचे नवीन योग तुमचे बलवान होणार आहेत. तेव्हा येत्या गुरुवारी दत्तगुरूंची पूजा नक्की करा. प्रेम व नातेसंबंधामध्ये थोडे अंतर ठेवूनच निरीक्षण करा. जोडीदाराच्या गरजा ऐकून घ्या. कुठली प्रतिक्रिया देताना त्याचे काय परिणाम होऊ शकतात किंवा कुठले गैरसमज होऊ शकतात ह्याचा आधी विचार करा. म्हणजेच बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे नवीन गैरसमज होणार नाही व जोडीदाराशी तुमचं नातं अधिक वृद्धिंगत होईल. अविवाहितांसाठी मित्रवर्तुळातून कोणीतरी खास व्यक्ती ह्या आठवड्यात तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते. मात्र भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. कुटुंबियांकडून मानसिक आधार मिळेल याची खात्री बाळगा. आरोग्यदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात थोडासा थकवा, मान व खांदादुखी, झोपेचा त्रास जाणवू शकतो. तेव्हा तुमचा स्क्रीन टाईम कमी करा. आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश वाढवा. दररोज किमान 15 मिनिटं ध्यानधारणा करा. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवट पिवळा. शुभ अंक आहे 5. शुभवार आहे बुधवार व गुरुवार. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा व रोज ओम बुधाय नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा व शक्य होईल तिथे हिरव्या रंगाची वस्त्र वापरण्याचा प्रयत्न करा.